ए, सोडा मला इथून. ए त्याची दोरी बिरी सुटली का रे? हे आपण बांधली ते सुटणार नाही. कोण आहात तुम्ही? हा, काय काय हवंय बोला. मला आधी सोडा इथून. काय 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 हवंय? हे जसंच्या तसं पेपरवर लिही आणि खाली सही कर. काय आहे? जास्त प्रश्न विचारू नकोस. हे वाच आणि जे सांगेल ते कर. हे रेजिग्नेशन आहे. मी असं काही लिहिणार नाही. साईन तर अजिबात करणार नाही. तुला कळत नाहीये तू कुणावर हात उचलतोयस. हवं तेवढं मार पण मी हे लिहिणार नाही. लय शहाणा बनते रे. आमच्या समोर जास्त डेअरिंग नाही करायचं, कळलं का तुला? अर्धा तास आहे तुझ्याकडे, सही कर नाहीतर तुझा बायका पोरांना इथे आणतो. यार समर, काय लहान आहे का आता हा? भांडण झालं की लगेच असं रुसून बसायचं का? आता कुठे याला कॉन्टॅक्ट करायचं मला काही कळत नाहीये. निकिता येई खरंच फोन. आनंदचा फोन आहे पण या नंबरवरून एक मिनिट. हॅलो, काय रे वेडायस का तू? तुला अक्कल नाही आहे का? हा मला मान्य आपलं भांडण झालं, तू चिडलायस, पण आणि या नंबरवरून का कॉल केलास? तो नंबर स्विच ऑफ झाला म्हणून केलास ना? माहिती आहे मला, मी सकाळपासून तुला कॉल करतेय पण तुला बॅटरी चार्ज ठेवता येत नाही का? अरे बोल ना, तू घरी येणार आहेस का? तो काही बोलतच नाहीये. गप्प स्पीकरवर फोन टाका बरं. हे बोल बोल. हॅलो आनंद दादा, मी स्वानंदी बोलते आहो. फोन का बंद आहे तुमचा? ऐका ऐका ऐका, दोघी शांतपणे ऐका. मला मला काही लोकांनी किडनॅप केलंय. हा आनंद दादा, काय काय झालंय? तुम्ही बरे आहात ना? हो हो, ऐका ऐका, मला अजून तरी काही केलं नाही त्या लोकांनी.
पण फार विचित्र माणसं आहे ती. म्हणजे मी मीटिंग संपून गाडीपाशी जात होतो, त्यांनी घेरलं मला आणि बेशुद्ध केलं. पण असं वाटतंय की मला बहुतेक तरी शहराच्या बाहेर नेलेलं नाहीये, पण हे लोकेशन काय तेही काही कळत नाहीये. ओके, तुम्हाला जाताना आसपास काही दिसलं होतं का? एखादी खूण वगैरे सांगता येईल? मला बेशुद्ध केलं होतं आणि पूर्ण तोंडावरती काळं कापड होतं, त्यामुळे मला काहीही कळलेलं नाहीये. मला नक्की सांगता येणार नाही, पण आजूबाजूला थोडेसे आवाज येत आहेत, पण कशाचे ते नाही सांगता येत. एक काम करता तुम्ही, पटकन लोकेशन पाठवा ना आम्हाला. नाही, या फोनवरून नाही पाठवता येणार आणि इथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. ओके, पण मग तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला काही खिडकीतनं बाहेर किंवा काही कुठे काहीतरी दिसतंय का? हा ग, आसपास काय दिसतं तुला आनंद? एक सेकंड. हॅलो, ऐका. मला असं वाटतं कुठला तरी इंडस्ट्रियल एरिया आहे आणि मला ना केमिकलचा वास येतोय. म्हणजे ते बहुतेक बॉम्बे केमिकल असं काहीतरी आहे बहुतेक लिहिलेलं. बॉम्बे केमिकल. ओके. आणि काही? त्यांना काही हवंय का? पैसे वगैरे मी अरेंज करते, कॅश. तू मला सांग काय हवंय त्यांना? नाही निकिता, त्यांनी माझ्याकडे पैशांची मागणी केली नाहीये. मी समरकडे नोकरी करतो त्याचा राजीनामा मागितलाय त्यांनी माझ्याकडे. काय? तुझ्या राजीनाम्याचा त्यांना काय फायदा? कदाचित हे मल्लिका काकूचंच काम असू शकतं. काकू का करतील असं? त्यांचा काय संबंध? मी जी मीटिंग संपून निघालो होतो ती मीटिंग काकूंबरोबर होती. तुम्ही काकूंबरोबर मीटिंग मुळात का केलेली? काय म्हणणं होतं त्यांचं? मी ऑफिसचं काम संपवलं आणि तेवढ्यात मला एक फोन आला मेहता नावाने. मी फोन रिसिव्ह केला आणि त्यांनी मला एका ठिकाणी भेटायला बोलवलं. मी तिथे गेल्यावर पाहिलं तर समोर काकू बसलेली होती. म्हणजे काकूनी दुसऱ्या खोट्या नंबरवरून फोन केला होता कदाचित. किती वाजता झालंय हे? हे साधारण 2 वाजता. आणि त्यानं वेगळंच काहीतरी म्हणत होत्या. म्हणजे समोरची नोकरी सोड आणि मला जॉईन कर, मी तुला जास्त पगार देईन, लाभ बरंच काय. अर्थात मी या सगळ्याला नकार दिला आणि तिथून बाहेर पडत होतो आणि त्यानंतर हे सगळं झालं. हे बघा हे त्यांनीच केलंय असं मला अजूनही खात्रीने सांगता येणार नाही. माझा फक्त अंदाज आहे, कारण मी समोरची कंपनी सोडण्यात बाकी कोणाचा काय फायदा असू शकतो हे मला कळत नाही अजूनही. हो शिट. आनंद काय झालं? तू ठीक आहेस ना आनंद? ते गुंड आलेत परत. ऐक, मला अजिबात राजीनामा लिहून द्यायचा नाहीये, पण आता मला कळत नाहीये कारण त्यांनी धमक्या दिल्यात निकिताला आणि मुलांना उचलून आणण्याची. मला माहित नाही मी कसं निगोशिएट करेन, पण आत्ता फोन ठेवावा लागेल. बाय. आनंदाला ऐका, थांबा. आता या क्षणी ना मी सांगते ते कराल तुम्ही? काय तुम्ही ना ब्रिलियंट आयडिया आहे, पण आत्ता मला फोन ठेवावा लागेल. ठीक आहे, बाय. अगं याला काही झालं तर? नाही, आपल्याला वेळ नाही आता. मुळात निगेटिव्ह विचार करायचे नाही, तर रडायला वेळ नाही आपल्याकडे. यांना शोधून काढायचंय की नाही. ते काय म्हणाल? बॉम्बे केमिकल. हा, मी बघते. तुम्ही गाडी घ्या, मी गाडी सर्च करते.